तर 3 महिन्यांपासूनचा आपला इकडे प्रवास आहे. कोर्स तर एवढे भारी लाभलेत आपल्याला. कविराज दत्तू सर. कारण त्यांचं खूप छान नाव आहे वेलनेसमध्ये. होय. रामचंद्र सर, साधारण आपलं एज काय आहे? आणि मग का जॉइन करावं वाटतंय हे वेलनेस? काय सांगाल? माझं एज सर 63 वय आहे. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. केंद्रप्रमुख पदावरून मी सेवानिवृत्त झालोय. अरे वाह! हं, हं. क्या बात है सर! आपण आफ्टर रिटायरमेंट मग आपण म्हणतो ना, की रिटायरमेंट म्हणजे निष्क्रियता नव्हे. त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. हे आहेत आपले रामचंद्र सर आणि स्वतःसाठी वेळ देतायत. 3 महिन्यांपासून आपल्या पोस्टला फॉलो करतायत. सर काय सांगाल? कशासाठी आपल्याला हे वेलनेस जॉइन करावंसं वाटतंय? सर हे मी एकदा काय झालं आजारी पडलो होतो. हं, आजारी हं. म्हणजे थोडासा मला नॉर्मल अटॅकच आला होता. हं, हं. 1-2 दिवस मी बेशुद्ध होतो. हं. कविराज दत्तू सर मला भेटायला कारण आम्ही एका केंद्रातच माझे ते असिस्टंट शिक्षक हं, अ, हं. होते हं, हं. आणि ते मला भेटायला घेतलं आणि तुम्ही जॉइन व्हा म्हणून सांगितलं. अ, अच्छा. कविराज दत्तू सर म्हणजे माझे बेस्ट शिक्षक आणि त्यामुळं त्यांच्यावर माझा फार मोठा विश्वास आणि हं, त्यांनी हं. सांगितल्याबरोबर मी जॉइन झालो. तशा मला डिसऑर्डर म्हणजे शुगर आहे, बीपी आहे. हं, दुसरी गोष्ट माझा जे हात आहे, हं. हा हात थोडासा हे झालेला होता. मी थोडं गाडीवरून पडल्यामुळं हे हात हं, असा वर वगैरे जात नव्हता. तो हं. पूर्णपणे आता सध्या सगळं वर जातोय वगैरे सगळं कंप्लीटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीपी आणि शुगर हे नॉर्मल झाले सर. अरे वाह! 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 येस सर, नक्की मी आपल्या इथपर्यंत येणार आहे. आपण एक सांगितले, की माझे कोच ज्यावेळेला मला मायनर अटॅक येऊन गेला आणि त्यावेळेला माझे कोच मला भेटायला आले आणि त्यांनी ही सगळी आपली परिस्थिती पाहून आपल्याला हे सजेस्ट केलं आणि इकडे आल्यानंतर 3 महिने सर होतायत आपल्याला आणि सुंदर आपल्यामध्ये बदल होतायत. सर आपण सांगितलंत, की बीपी, शुगर मी फेस करतो आहे. हे या गोष्टी कधीपासून आपण गोळ्या, औषधं सुरू आहेत बीपी, शुगरच्या? गेली 7 ते 8 वर्षे मी बीपी आणि शुगरच्या गोळ्या घेतो सर. माझी शुगर एकदम कमी झाली आहे. जवळ-जवळ 150 शुगर असणारी ती जवळ-जवळ 73-75 वर आली म्हणजे जेवणापूर्वी आणि जेवणानंतर जवळ-जवळ 100-110 पर्यंत आली म्हणजे नॉर्मल झाली. मग येस, येस. डॉक्टरने सुद्धा 2 गोळ्या होत्या सकाळ-संध्याकाळ त्यातली एक शुगरची एक कमी करा म्हणले. हां, हां. आणि दुसरी गोष्ट लेव्हरा-500 म्हणून मला जे नॉर्मल अटॅक आला ती गोळी होती ती सध्या चालू आहे माझी. म्हणजे रक्त पातळ होण्याची गोळी होती का? सुरू आहे का? हो, हो. हां. सर आपण जे सांगितलत माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने शुगरच्या गोळ्या बंद होतायत, बीपीच्या कमी होतायत. तर मग हे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत आणि यासाठी आपल्याला लाईफस्टाईल बदलणं गरजेचं होतं आणि ते आपण स्वीकारलं आहात. कारण आयुष्यभर आपण नोकरी, काम, आपला व्यवसाय, आपलं कुटुंब यामध्येच गुंततो आणि आपण एका जवळपास 10 शाळा वरती हो. कंट्रोल करणारे केंद्रप्रमुख म्हणून आपण रिटायर्ड झालेले आहात. कारण आपल्याला सर्व माहिती आहे तो ताण किती असतो आणि कामाचा ताण, जबाबदाऱ्या या सगळ्या पेलवताना माणूस यामध्येच खचतो आणि त्यामुळे आपल्या लाईफस्टाईलमुळे, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. तर आपण हो. काय सल्ला द्याल सर? कितपत गरजेचं वाटतंय हे सगळ्यांसाठी आरोग्य आणि वेलनेस? या हे ही जी फॅमिली आहे, ते अतिशय सुंदर फॅमिली आहे. यामध्ये मी जॉइन झाल्यानंतर एवढं हे वर्कआउट 20% वर्कआउट जे आहे, ते हं, हं. वर्कआउट करण्यामुळं आणि सकस संतुलित आहार हे हं. घेण्यामुळं मला एवढं फ्रेश वाटतंय. कारण सुरुवातीला ज्यावेळेस मी जॉइन झालो त्यावेळेस एक पहिले 4 दिवस थोडंसं कंटाळा वगैरे येत होता म्हणजे जमलं नाही पहिल्यांदा. बरोबर. अ, माझं वय तसं 63 झाल्यामुळं पहिल्यांदा, परंतु पुन्हा नंतर ज्यावेळेस हे सुरुवात झाली त्यावेळेस मी आता कंटिन्यू करतो. एक 10-15 दिवसानंतर कंटिन्यू आज जवळ-जवळ 3 महिने झाले. हं. त्याच्यामध्ये मी अगदी सातत्यानं समोरचे गाईड कोच करणारे त्यांच्याबरोबर सातत्यानं करतो. वाह! आणि वाह! वाह! हे माझं
माझं बघून माझे नातू एक हा, चौथीला नातू आहे आणि दुसरीला नात आहे. ते सुद्धा लवकर 5ला उठायला लागलेत आणि त्यांना सुद्धा मी डायनोस्टिक चालू केलाय. मुलाला जे आहे ते डायनोस्टिक आणि सेगमेंट दोन्ही मिक्स करून देतो हा, कविराज हा. दत्तांना सांगितल्याप्रमाणे. आणि मुलगी डायनोस्टिक घेते आणि मस्तपैकी ते सुद्धा एन्जॉय करतात माझ्या बरोबर. किती भारी ना, ज्यावेळेला आजोबांसोबत आपली नातवंड सुद्धा पहाटे 5ला उठतात आणि व्यायामाला येतात आणि ते डायनोस्टेक घेतायत या वयामध्ये आवश्यक असणारा. सर, आपण जे सांगितलं की आपल्या सुरुवातीचे 4 दिवस मला थोडंसं डिफिकल्ट गेलं करताना, पण हो आता मी एनर्जी मॅच करतोय. हो तर त्याची रिझनच हे आहे की आपल्या शरीराला आवश्यक असणारी जी न्यूट्रिशनल नीड आहे किंवा हो म्हणजे कमी पडणारे जे शरीराला घटक आहेत, पोषक घटक, ते आपण आता सध्या पुरवत आहात, खायला हो देत आहे. आणि हो ज्यावेळेला बॉडीला डिटॉक्स करताय आणि आपले विषारी द्रव्य बाहेर काढताय आणि आवश्यक असणारं सगळं चांगलं येत, कारण आपण ज्यावेळेला शेतामध्ये शेती करत असतो शेतकरी राजा, ज्यावेळेला रासायनिक खतांच्या ऐवजी तो कंपोस्ट खत वापरायला नक्कीच त्याच्यामध्ये जे बदल दिसतात आणि मग ती जी ग्रोथ असते पिकांमधली, हे आपण नक्की जाणता. हो त्याप्रमाणेच आपण ते 20% वर्कआउट, 80% आपला डाएट हो. प्लॅन सगळं संतुलित आहात. तर अजून किती वजन काही कमी करायचं आहे का आणि झालंय का? सर, माझा वजनाचा काही इश्यू पहिल्यापासून काही नाही. जी, जी. मला कविराज सुद्धा म्हणले तुमचं वजन हे तसं योग्य आहे, काही आवश्यकता नाही. जवळजवळ गेली 15 वर्ष, एक 15 ते 20 वर्ष माझं वजन 60 ते साधारण 61 वगैरे, 60-61, कधीतरी हं. 62 होतं. खूप छान आहे. आपली नातवंड सुद्धा आपल्याला फॉलो करताय हो आणि हो वी आर टू लकी आणि आम्ही सुद्धा सगळे लकी आहोत. एका बाबांसोबत आम्ही